एक दादा होते, त्यांनी मला सांगितलं, ताई मी सुसाईड करायला चाललेलो, 3दा अटेम्प्ट केलं आहे, 4था मी आज जीव देणार, कारण का मी खूप खचलो आहे, मानसिक आधार नाही, कोण घरातले सपोर्ट करत नाही आहेत मला, माझ्याकडे काम नाही आहे, पण नाही मी जीव द्यायला जाणार होतो. तेवढ्यात हे तुमचं पेज आलं, मी तुमचा लाईव्ह पाहिला, मी 3-4 रील्स पाहिल्या आणि आयुष्याकडे बघायचा माझा जो दृष्टिकोन आहे तो बदलला ताई. मी तो गुरुवार माझा सुट्टीचा दिवस असतो, कारण का तो फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरूंसाठी असतो. आवडेल की बरेच जण मला विचारतात, कावेरी, की अनुभव घेऊन काय मिळतं. हो, मी तुला विचारणारच होती नंतर की तुम्हाला म्हणजे पण ते युजफुल पडतात का कोणाला. ऑफकोर्स कावेरी, हे मलाही प्रश्न पडलेला, पण महाराजांनी माझा प्रश्न असा चुटकीमध्ये सॉल्व्ह केला. मला असं वाटलं की मी अनुभव जेव्हा घ्यायचे ना कावेरी, ते 11चे 21 नंतर मी काउंटच गुरुवारचा सोडून दिला, कारण का दर गुरुवार मी सुट्टी, मी सॅटर्डे संडे काम करते, मी वीकडे सगळे काम करते, फक्त गुरुवार माझा सुट्टीचा दिवस असतो, कारण का तो फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरूंसाठी असतो. सकाळी उठून मी त्यांच्याबरोबर अख्खा दिवस माझा स्पेंड करते आणि गुरुवारी मी काम करत नाही, फक्त आणि फक्त माझ्या महाराजांसाठी तो दिवस असतो. मी फक्त त्यांच्याबरोबर मी त्यांना असं म्हणते की नाव करूया महाराज, म्हणजे मी त्यांचा अभिषेक, मी त्यांना असं म्हणते नाव करूया. अच्छा, ओके. म्हणजे मला अंघोळ घालतेस म्हणजे मला खूप आवडतं त्यांच्याशी गप्पा मारायला, मग त्यांना छान नाश्ता, मग त्यांना सजवणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांच्याबरोबर अख्खा दिवस स्पेंड करणं. मग रात्री कुठेही अनुभव असो, पनवेल, खारघर, डोंबिवली, कल्याण, कुठल्याही जगात, म्हणजे आत्ता मुंबईभर मी फिरते अनुभवासाठी, जिकडून येतं अनुभव तिथे मी जाते कावेरी. सो असं तो माझा दिवस जातो गुरुवार, आणि अशा पद्धतीने मी तो गुरुवार करत आज एवढे माझ्याकडे काउंटच नाही आहे त्या गुरुवारचा, एवढे गुरुवार माझे झालेले आहेत. हेच करता अनुभव घेता मला DM येऊ लागले इन्स्टावर की ताई, मी एक DM म्हणजे जो मला मेसेज आला, मी नाव नाही घेणार कोणाचं, पण मी तुला सांगते का मला असं वाटलं की मला एक पॉईंटला मलाही वाटलेलं, महाराज झाले आपले 108 तरी झाले असतील गुरुवार, आता काय करू, चालू ठेव, काय करायचं काय पुढे मी आता, कारण का कुठेतरी काहीतरी ह्याच्यातनं समाजाला आपण काय देऊ शकतो. अनुभव तर ठीक आहे, अनुभव घेताना मला जेव्हा DM येऊ लागले लोकांचे, एक दादा होते, त्यांनी मला सांगितलं, ताई मी सुसाईड करायला चाललेलो, 3दा अटेम्प्ट केलं आहे, 4था मी आज जीव देणार, कारण का मी खूप खचलो आहे, मानसिक आधार नाही, कोण घरातले सपोर्ट करत नाही आहेत मला, माझ्याकडे काम नाही आहे, पण नाही मी जीव द्यायला जाणार होतो. तेवढ्यात हे तुमचं पेज आलं, मी तुमचा लाईव्ह पाहिला, मी 3-4 रील्स पाहिल्या आणि आयुष्याकडे बघायचा माझा जो दृष्टिकोन आहे तो बदलला ताई. मी हे माझ्याकडे अजूनही माझ्या DMमध्ये आहे, आणि सांगितलं की ताई, तो परवा म्हणजे जो मागच्या गुरुवारी जो अनुभव तुम्ही होता, जो त्याने एका दिवसात सगळं इन्स्टाचे अनुभव त्याने पाहिले, एका दिवसात कावेरी, एका क्षणाला एक झाला, मग दुसरा, मग तिसरा, आणि त्याच्यातनं त्याला म्हणजे मला एवढं, म्हणजे मी तेव्हा सद्गुरू म्हणजे तुम्ही मला कुठे, म्हणजे तुम्ही मला एका प्रकारे सांगायचा प्रयत्न करतायत की बाळा, तू बरोबर मार्गावर आहेस, तुझ्या मनात ते डाऊट आणू नको. आणि त्यांचे DM आले, त्याच्यानंतर मला एक व्यक्ती मिळाली की सकाळपासून मी विचार करत होते की काय करावं, आणि ताई ह्या अनुभवातनं मला शिकायला मिळालं. एक गृहिणी आहेत, त्यांचा मला मेसेज आला की ताई, मला सकाळपासून बऱ्याच गोष्टी समजत नव्हत्या, मी खूप कन्फ्युज्ड स्टेटमध्ये होती की मला जॉब करावा की म्हणजे कर्तव्य, बरोबर, आणि म्हणजे कसं असतं की दोन्ही मॅनेज कसं करू मी, परमार्थ आणि प्रपंचाचा जो तालमेल आहे तो, आणि ती घडी बसवता नाकी नऊ येते कावेरी, हे इझी नाही आहे. त्या गृहिणींना पण असाच काहीतरी प्रश्न होता, आणि त्याने आपलं एक रील पाहिली आणि तेवढ्यात आपलं लाईव्ह सुरू झालं 9:30 वाजता. तर त्या थ्रू आऊट लाईव्हवर होत्या, आणि त्या सतत त्या कमेंटमध्ये सांगत होत्या की ताई, हे एकदम माझ्या प्रश्नाचं उत्तरच मला मिळालं, आणि ते नाही डिसाइडेड की हे मी काही स्टॉप करत नाही आहे, कंटिन्यू करणार आहे.